स्वतःच्या शरीराच्या विरोधात काम करतो, जसं की सोरियासिस. ह्याच्यामध्ये काय होतं, की तिथला जे काही नवीन पेशी निर्माण होण्याचा जो काही रेट असतो, तर तो खूप अतिप्रमाणात वाढतो आणि त्याच्यामुळे काही म्हणजे प्रकारच्या त्रासाला त्या व्यक्तीला सामोरं जावं लागू शकतं. त्याच्यानंतर जे लहान मुलं असतात, जे वयात येणारी मुलं असतात, त्यांना जे काही येणं म्हणजे पिंपल्स येणं, अशा पद्धतीचा आजार होऊ शकतो. ज्यांचं डायजेशन जे आहे ते कमजोर आहे, अशा लोकांना मूळव्याधीचा आजार होऊ शकतो. किंवा अशी काही मुलं आहेत, की ज्यांना त्यांच्या ग्राउंडच्या वर्कसाठी, स्पोर्ट्ससाठी न्यूट्रिशन हवं आहे, अशा लोकांसाठी पण आम्ही काही इथे मदत करतो. तुम्हाला जर फिट राहायचं आहे आयुष्यभर, तर त्याच्यासाठी पण आपण मदत करतो. त्याच्यानंतर आपल्याला डोळ्यांचं आपलं आरोग्य कशा पद्धतीने चांगल्या ठेवावं ह्याच्यासाठी आम्ही मार्गदर्शन करतो आणि ओव्हरऑल आपण कसं हेल्दी आणि हॅपी राहू शकतो ह्याच्यासाठी आम्ही इथे मार्गदर्शन करतो. येस. तर इथे आणखीन काही गोष्टी मला सांगायच्यात तुम्हाला. येस, तर आपण असा विचार करतो, की बाबा ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टींविषयी मी बोलते. पण अ, आता मी ज्या गोष्टीबद्दल बोलले, की 10 पैकी जी 7 लोकं आहेत ती ओव्हरवेट आहेत आणि 10 पैकी 3 लोकं जी आहेत ती अंडरवेट होत आहेत. आता हे का होतंय हे पण मी सांगते. येस, तर आपण तेच अन्न खातोय जे आपले पूर्वज खात होते, पण त्याच्यामध्ये एक बदल झालेला आहे. काय तुम्हाला माहिती का? तर आपल्या जमिनीतला जो कस आहे तो कमी झालेला आहे. आणि जर जमिनीतच नाहीये, तर त्या पिकामध्ये कुठून येणार आहे? म्हणजे विहिरीतच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार आहे? तर त्या जमिनीमध्ये जे काही खनिज द्रव्य असतात, ज्या काही गोष्टी असतात, तर त्याचं प्रमाण हे कमी झालेलं आहे आणि त्याच्यामुळेच त्याच्यातूनच उगवलेलं अन्न आपण खातोय. दुसरी गोष्ट म्हणजे पीक उगवण्याची पद्धत. पूर्वी जी आहे ते रब्बी आणि खरीप पिकं उगवली जायची. पण आता तुम्ही बघू शकता, की आता इथे केमिकलयुक्त फवारणी केली जाते. कारण शेतकरी तरी काय करणार? त्याशिवाय पीकच येत नाही. आंतरपिकं घेतली जातात. आणि त्याच्यामुळे आपण निकस असं अन्न खातो असं मी म्हणेल. येस, बाजारामध्ये झाडावरून तोडून आणल्यानंतर ते 2 दिवस राहतं. त्या भाजीवाल्याकडे तो पाणी मारून-मारून ते फ्रेश दिसण्यासाठी ठेवण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यानंतर आपण आणतो आणि फ्रीजमध्ये ठेवतो आणि फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर आपण परत ते 1 3-4 दिवस त्या भाज्या वापरतो. तर असा प्रश्न स्वतःलाच विचारा, की ह्या अन्नामध्ये सत्व काय आहे? त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे वजन जे आहे ते झपाट्याने वाढतंय लोकांचं. येस. तर 200 करोड जे अडल्ट्स आहेत म्हणजे जे काही व्यक्ती आहेत, तर ते ओव्हरवेट बघितल्या गेलेले आहेत. येस. आणि त्याच्यामध्ये 47.4 करोड जे काही इंडियन्स आहेत, ते ओबेस झालेले आहेत. म्हणजे त्यांचं वजन हे वाढलेलं आहे. आता वाढत्या वजनामुळे काय प्रॉब्लेम येतात हे पण पुढे बघणार आहोत. तर वाढत्या वजनामुळे तुमचं जे आहे तर तुम्हाला उच्च रक्तदाबाचा प्रॉब्लेम होऊ शकतो. त्याच्यानंतर तुम्हाला साखरेसारखा आजार होऊ शकतो. त्याच्यानंतर तुम्हाला सांध्यांचा आजार होऊ शकतो. जसं की सांध्यांमध्ये काठिण्य येणं, हालचाल न करता येणं. त्याच्यानंतर तुम्हाला कॅन्सर सुद्धा होऊ शकतो. आणि बाकीचे आजार तुम्हाला होऊ शकतात. येस, तर आता इथे बघूयात आपण हे असं का होतं आहे ना. तुम्ही म्हणाल, की आपण जे पूर्वी गहू, ज्वारी, तांदूळ ज्या पद्धतीचे आपले पूर्वज अन्न खायचे त्याच पद्धतीचं अन्न आपण खातो. मग असं का होतंय? है ना? तर असं का होतं याचं उत्तर इथे आहे. तर आता सध्या काय करतोय आपण शिजवण्याची पण पद्धत बघा इथे, की कशा पद्धतीने शिजवलं जायचं पूर्वी. तर ही जी चूल आहे, ह्याचं जे टेम्परेचर ज्या अन्नाला लागायचं तर ते कमी असायचं. त्याच्यामुळे त्या अन्नातले अन्न घटक हे पौष्टिकता टिकून असायचे आणि ते अन्न घटक जे आहेत ते टिकून असायचे आणि त्याच्यामुळे आपल्या शरीराचं पोषण व्हायचं. पण तुम्ही आता हे जे आहे, हे जे भांडं आहे या चुलीवरचं, तर ती स्त्री स्वतःच्या हाताने खाली उतरायची. आता तेच जर ह्या गॅसवरच्या जर भांड्याला हात लावलं, का तुम्ही लावू शकता का हात? बिलकुल नाही. कारण आधी हे भांडं तापतं आणि मग अन्न शिजतं. यास दुसरी गोष्ट आपण कुकरचा उपयोग करतोय. तर कुकरमध्ये अन्न हे फाटतं, तर ते योग्य पद्धतीने शिजत नाही आणि त्याच्यामुळे अशा प्रकारचं अन्न जे आपण खातोय, ते केवळ आपण आपल्या जिभेसाठी खातोय ना, की आपल्या शरीराच्या पोषणासाठी खातोय. आता आपण नेक्स्ट गोष्ट आपण बघूया, की जे काही पूर्वी असायचं, तर बऱ्याच वेळा माझे वडील म्हणायचे, की आपण आता आधी जुनं धान्य वापरायचं आणि नवीन आणलेलं व्यवस्थित ऊन देऊन ते साठवून ठेवायचंय. पण आता आपण सध्या काय करतोय, आणलं की लगेच आपण दळून आणतोय. त्याला काही पद्धतीने ऊन देणं किंवा आपली जी साठवण्याची पद्धत आहे, आपण काय करतो, की त्याला बोरिक पावडर लावतो किंवा ज्या काही पेस्टिसाइडल टॅबलेट असतात त्या त्याच्यामध्ये टाकतो आणि आपण कोठीमध्ये त्याला बंद करून ठेवून टाकतो. पण पूर्वी असं करत नव्हते. तर पूर्वी साठवण्याची जी पद्धत होती ती अत्यंत वेगळी होती. कणग्या असायच्या आणि त्या कणग्यांना हवा, प्रकाश सगळं लागायचं. इव्हन जे प्यायचं पाणी जे असतं आपलं, ते सुद्धा आपण तळ्यातलं आणि विहिरीतलं प्यायचो.
पूर्वी जे आपली लोकं होती ती प्यायची, तर त्याला हवा आणि प्रकाश लागायचा आणि आता आपण बघा तुम्ही प्रत्येकाच्या घरी बोअरवेल झालेली आहे. बंद अशा त्या नळांमधनं आलेलं आपण पाणी पितोय. मग आपण कशा पद्धतीने जीवन जगतो इथे आपण थोडंसं थांबून विचार करायला हवा. येस, फ्रीजमध्ये पण जसं की तुम्हाला माहिती असेल काही गोष्टी जर आपण फ्रीजमध्ये साठवल्या, जसं की कांदा असेल, बाकीच्या गोष्टी असेल, तर त्याचे विषारी काही द्रव्य तयार होतात आणि ते आपल्या शरीरासाठी अजिबात चांगलं नसतात. आता बऱ्याच वेळेला मी बघते, की काही ज्या स्त्रिया आहेत, ज्या जॉब करतात, तर अशा स्त्रियांना बऱ्याच वेळेला अशी सवय असते, की कणिक तिंबून फ्रिजमध्ये ठेवायची. तसं म्हटलं जातं, अशी तिंबलेली जी कणिक असते, ती आपल्या आरोग्यासाठी बिलकुल चांगली नसते. किंवा काही वेळेला काय होतं, की सकाळी जायची घाई असते. मग त्या भाज्या ज्या आहेत, त्या आधीच चिरून फ्रिजमध्ये ठेवतात आणि मग सकाळी त्या भाज्या तयार करतात. तर ही सुद्धा पद्धत चुकीची आहे. चिरलेल्या ज्या भाज्या आहेत त्याच्यामध्ये सत्व राहत नाही. इव्हन मी आता आमच्या घरामध्ये पण आधी भाजी धुतली जाते, चिरली जाते आणि मग शिजवली जाते. तर अशा पद्धतीने काही छोट्या-छोट्या गोष्टी आहेत, त्या जर आपण बदल केल्या तर नक्की आपण आरोग्याकडे परत एकदा वळू शकतो असं मी म्हणेन. येस. तर फ्रिजचा पण वापर कमीत कमी असावा. काही गोष्टींसाठी आपण ते वापरू शकतो. पण बऱ्याच वेळेला आपण फ्रीज जे आहे ते अव्हॉइड केलेलंच बरं असतं. पूर्वी अशा दुरड्या मिळायच्या बघा, तर त्या दुरडीमध्ये जरी आपण फळं, पालेभाज्या जरी आपण साठवून ठेवल्या, तरी ते खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला हेल्प करतं. येस. तर आता मी जसं की म्हणाले तुम्हाला, की आपण जे काही अन्न खातोय किंवा ज्या पद्धतीने शिजवतोय किंवा आपण आपल्या जीवनशैलीकडे लक्ष देत नाहीयेत. पूर्वी तुम्ही बघितलं का, की सकाळी उठल्यानंतर आधी लोकांना चालत जावं लागायचं मलविसर्जनासाठी. म्हणजे त्यांचा व्यायाम व्हायचा आणि ते मोकळ्या ओझोनच्या हवेमध्ये जायचं. आपण सध्या काय करतो, पटपट आवरणं आणि आपल्या जॉबला जाणं, ऑफिसेसला जाणं आणि आल्यानंतर तर पूर्ण ऊन हे गेलेलं असतं. तर आपल्याला व्हिटॅमिन डी पण मिळत नाही. म्हणजे उन्हात पण आपण जात नाही आणि हवेत पण जी ओझोनयुक्त हवा असते सकाळची त्याच्यात पण आपण जात नाही आणि व्यायामाच्या बाबतीत पण आपला खूप आपण मागे पडलोय असं मला वाटतं. येस. तर त्याच्यामुळे काय होतंय, तर अन्न जे आहे आपलं, जे काही फास्ट फूडचं सेवन आहे किंवा आपण जे हेल्दी फूड ग्रहण करायला पाहिजे, ते न करता जे काही फास्ट फूड केले जात आहे ग्रहण किंवा शुगरी ड्रिंक जे काही ग्रहण केले जातात, त्याच्यामुळे काय होतं एक्स्ट्रा कॅलरीज डिपॉझिट होत आहे आणि आपलं वजन वाढतंय आणि त्याच्यामुळेच उच्च रक्तदाब, हार्ट डिसीजेस, जॉइंट प्रॉब्लेम किंवा घोरण्याचा प्रॉब्लेम सुद्धा याच्यामुळेच होऊ शकतो किंवा आपण जे म्हणतो फॅटी लिव्हर आणि कॅन्सर ह्याच्याकडे आपण जाऊ शकतो. येस. दुसरी गोष्ट आहे की बॉडी फॅट. तर तुमचे जर कोचनी तुमचं जर बॉडी स्कॅन जर केलेलं असेल, तर त्याच्यामध्ये आपण बघू शकतो, की बॉडीच्या फॅटचं जे पर्सेंटेज आहे, ते आहे 10 ते 20%. येस, तुम्ही इथे बघू शकता, की हे जे गुलाबी दिसत आहेत तुम्हाला ह्या चित्रामध्ये डाव्या साईडच्या, तर त्या आपले स्नायू आहेत. जेवढं स्नायूंचं वजन चांगलं, तेवढं तुमची स्ट्रेंथ चांगली, तुमचे काम करण्याची स्ट्रेंथ चांगली असं मी म्हणेल आणि जेवढं स्नायूंचं वजन कमी, तेवढं तुम्हाला धोकादायक आहे. का तर स्नायूंचं वजन कमी असलेल्या लोकांना साखरेचा आजार होण्याचे जास्त चान्सेस असतात. दुसऱ्या गोष्टी, की तुम्ही इथे बघू शकता फॅट कशा पद्धतीने डिपॉझिट झाला. तर तुम्ही म्हणाल, "मॅडम मग काय होतं? आम्ही खात्या-पित्या घरचे आहे." तर नाही. तुम्ही खात्या-पित्या घरचे नाहीत. तुम्ही एक रोगांचं घर आहे असं मी म्हणेल इथे. कारण जेवढं चरबीचं प्रमाण जास्त वाढतं, तेवढं आपण काय म्हणतो प्रतिकारशक्ती कमी असण्याचे चान्सेस किंवा मी जसं स्टाईल डिसीजेस जसं बोलले, की शुगर आणि बीपी ह्याच्याकडे जास्त प्रोन होतो. त्याच्यानंतर महत्त्वाचा मुद्दा पी जर स्त्रियांमध्ये वजन वाढलं, तर आपण पी कडे पण जाऊ शकतो. ज्याच्यामध्ये वजन आणखीन वाढतं आणि आपल्याला मासिक पाळीबद्दलचे प्रॉब्लेम हे येऊ शकतात किंवा एखादी नवविवाहित स्त्री असेल, तर तिला कन्सेप्शनला म्हणजे बाळ राहण्याला सुद्धा प्रॉब्लेम होऊ शकतो. इतके मोठे परिणाम होऊ शकतात आणि मसलचं वजन जेवढं कमी, तेवढं तुम्हाला साखरेचं प्रमाण वाढू शकतं. इकडे जेव्हा चरबीचं प्रमाण वाढतं, तेव्हा मसलचं जे वजन आहे ते कमी होतं. दुसरी गोष्ट आपण काही गोष्टी एक्सेसमध्ये खातोय, जसं की मीठ. तर हे जे आयोडाइज्ड साल्ट आहे, ज्याच्यामध्ये सोडियम आयन जास्त असतं, त्याचं जर प्रमाण जास्त ग्रहण केलं गेलं, तर तुमच्या शरीरामध्ये, बॉडीमध्ये वॉटर रिटेन्शन होणं, त्याच्यासोबतच तुम्हाला उच्च रक्तदाबाचा प्रॉब्लेम होणं, अशा पद्धतीचा प्रॉब्लेम पण फेस करावा लागू शकतो. आणि जे काही आपण साखर खातोय, तर येस, साखर जी आहे ती अनारोग्य देते, तर त्याच्यामुळे पण तुम्हाला काही आजार होऊ शकतात. ज्या साखरेमुळे तुम्ही एम्प्टी कॅलरीज स्वतःच्या शरीरामध्ये घालत आहात आणि तुम्ही स्वतःला एका काय म्हणतो तुम्ही अनारोग्याकडे नेत आहात. येस, तर आता आपण जरूर त्याच्यावर विचार करणं गरजेचं आहे. येस. अशा पद्धतीने आपण जर काही चुका करत असेल, तर नक्की आपण त्याच्यावर विचार करायला हवा आणि आपण कशा पद्धतीने
चुका करतोय, मग त्या कशा दुरुस्त केल्या पाहिजे ह्याच्याकडे पण आपण कॉन्सन्ट्रेशन केलं पाहिजे. येस, आता इथे मी एक स्लाइड दाखवते, स्लाइड शो. येस, तर वजन जे आहे तर तुमचं वजन किती असायला हवं? आयडियल वेट हे किती असायला हवं? याच्या बाबतीत जर तुमच्या कोचनी तुमचं जर चेकअप केलेलं असेल, तर येस डेफिनेटली तुम्ही ते जे काही तुमचा वेलनेस स्कॅन केलेला आहे, त्याचे पॅरामीटर घेऊन तुम्ही नक्की बसू शकता जवळ. येस, तर तुमचं जे वजन आहे, तर आपण बघतो आयडियल वेट कसं कॅल्क्युलेट केलं जातं, तर हाईट इन सेंटीमीटर मायनस 105. येस, जर आता माझी हाईट जी आहे ती जर 158 सेंटीमीटर असेल, तर माझं आयडियल वेट झालं 53 किलो. तर मी 53 किलो हे वजनावर राहायला हवं आणि त्या जर वजनावर मी नाहीये, तर हळू-हळू वजन वाढत जाऊन मला बऱ्याच प्रकारचे रोग पण होऊ शकतात. येस. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे, की सर एक सेशन चालू आहे. मी तुम्हाला थोड्या वेळात करते किंवा त्याच्या पप्पांना कॉल करा. येस. आता जर आपण जेंट्सचा विचार केला तर हाईट इन सेंटीमीटर मायनस 100 अशा पद्धतीने आपण त्यांचं आयडियल वेट हे कॅल्क्युलेट करू शकतो. येस. त्याच्यानंतर आहे बॉडी फॅट, त्याच्यानंतर आहे व्हिसरल फॅट. व्हिसरल फॅट म्हणजे आपल्या जे शरीरातील महत्त्वाचे अवयव आहेत, त्यांच्या अवतीभोवती जी काही चरबी असते आणि त्याच्यामुळे काय होतं ते पण मी सांगणार आहे. ट्रंक फॅट म्हणजे आपल्या खांद्यापासून ते कमरेपर्यंतचा भाग आणि त्याच्यामध्येच महत्त्वाचे अवयव असतात, जसं की आपले आतडे, किडनी, जठर, हृदय. आणि त्याच्या भोवती जर चरबी साठली तर काय होतं तुम्हाला सांगू का? ज्या पद्धतीने आपण जर आपल्या पायाला जर चादर गुंडाळली आणि आपल्याला जर पळायला लावलं तर पळू शकत नाही, त्याच पद्धतीने तुमच्या प्रत्येक अवयवाची अवस्था होते. मसल मास विषयी पण मी बोललेली आहे. बॉडी एज म्हणजे आपलं जे काही खानपान आहे, आपली जी काही जीवनशैली आहे, ती जर आपण व्यवस्थित नाही ठेवली तर बाय कॅलेंडर आपली एज ही कमी असते. पण बाय बॉडी एज म्हणजे आपल्या ज्या शरीरामध्ये झीज निर्माण व्हायला लागते, तर त्यामुळे आपण आपल्या जे शरीराची जे वय आहे ते वाढत जातं आणि त्याच्यामुळे आपल्यामध्ये चेंजेस खूप दिसतात. तुम्ही बघितलंय का, की एखादी व्यक्ती अशी असते, की ती तिच्या वया इतकी वाटत नाही. तिच्या वयापेक्षा जास्त वाटते ती. म्हणजे जर ती बाय कॅलेंडर एज जर तिचं 21 असेल आणि ती जर जाड असेल, तर ती अक्षरशः 35शीतल्या लोकांसारखी दिसते. येस. त्याच्यानंतर येतं बी-एम-आय आणि बी-एम-आर. येस, बॉडी फॅट जे आहे, बॉडी फॅट विषयी जे काही मी समजावून सांगते. येस. तर जेवढे जास्त चरबी वाढते, तेवढं आपल्या हृदयाला जास्त लोड पडतो ब्लड पंप करण्यासाठीचा आणि त्याच्यामुळे आपण वजन नियंत्रित ठेवलं पाहिजे. कारण आपलं जे हार्ट आहे, ते आपल्या बॉडीचं पंपिंग स्टेशन आहे. ते आपल्या शरीरामध्ये सगळ्या म्हणजे शरीरामध्ये रक्त सप्लाय करण्याचं काम करतो आणि त्या रक्तामधून वेगवेगळ्या प्रकारचे न्यूट्रिएंट्स आपल्या शरीरामध्ये पोहोचत असतात. तर येस, त्याच्यासाठी आपण आपल्या ज्या हृदयाच्या आरोग्यासाठी आपलं वजन नियंत्रित ठेवणं गरजेचं आहे. कारण जेवढं आपण वजन जास्त वाढवणार, तेवढं त्या हृदयाला जास्त ताण पडणार. येस. त्याच्यानंतर तुम्ही कधी बघितलंय का, की डोक्यावर समजा एखाद्याच्या ओझं दिलं आणि त्याला काठीने मारलं, की चाल पुढे, तर तो कशा पद्धतीने चालतो? कारण त्याच्या डोक्यावर एवढं ओझं असतं, की तो चालू शकत नाही. त्याच पद्धतीने हृदयाला जर तुम्ही चरबीच्या चादरीमध्ये लपेटलं, म्हणजे तुमचं व्हिसरल फॅट वाढवलं, तर अशा लोकांना बघा तुम्ही दम लागणं, धाप लागणं, ते अगदी 1.5-2 मिनिटासाठी सुद्धा जंपिंग जॅक करू शकत नाही किंवा त्या जागेवर जर त्यांना उड्या मारायला लावल्या, तर त्या सुद्धा मारू शकत नाही. त्यांना जिना चढता येत नाही, पायाला गोळे येतात, दमधाक लागते. तर अशा वेळेला त्यांनी ओळखून घ्यायला हवं, की त्यांचं व्हिसरल फॅट हे वाढलेलं आहे. त्याच्यानंतर भोवतीच्या फॅटबद्दल तर बोललोच आपण. पण जर आपल्या फुफ्सांभोवती जर चरबी डिपॉझिट व्हायला लागली, तर काय होईल? तर फुफ्साचे जे खालचं जे काही अल्व्ह्युलाई असतात, तर त्याच्या अवतीभोवती चरबी जर साठली, तर जे काही फुग्यांसारखे असणारे छोटे-छोटे अल्व्ह्युलाई असतात, जे आपण श्वास घेतो तेव्हा फुगतात आणि श्वास सोडतो तेव्हा ते आकुंचन पावतात. म्हणजे आपल्या शरीरातनं कार्बन डायऑक्साईड हे बाहेर फेकतात. तर ह्या प्रक्रियेला खंड पडतो आणि मग आपल्या पूर्ण शरीरामध्ये ऑक्सिजनची मात्रा ही व्यवस्थित पोहोचवली जात नाही. पुढचं आहे तर लिव्हर. लिव्हरच्या भोवती जर जास्त चरबी जमा झाली, तर आपल्याला अपचन होणं, पित्त होणं, त्याच्यानंतर पोट फुगणं, पोट साफ न होणं अशा पद्धतीचा त्रास हा होऊ शकतो. आणि आपलं वजन जर वाढलं, तर आपल्या सांध्यांचा पण आपल्याला आजार होऊ शकतो. येस, तुम्ही इथे बघताय, की डाव्या साइडचं जे हृदय आहे ते नॉर्मल हृदय आहे आणि उजव्या साइडचं हृदय आहे ते चरबीयुक्त हृदय आहे. तर ज्या पद्धतीने ह्या
निरोगी हृदयाच्या धमन्या पण निरोगी आहेत. त्याच पद्धतीने चरबीयुक्त हृदयाच्या धमन्या सुद्धा चरबीने युक्त आहेत. येस, तर तुम्ही बघू शकता इथे जी काही आपल्या हृदयाला सप्लाय करणारी जी ब्लड व्हेसल असते, त्याच्यामध्ये जर कोलेस्ट्रॉल डिपॉझिट झालं, तर आतून वाहणारं ब्लड जे आहे, ते अजिबात व्यवस्थित वाहत नाही आणि मग त्याचा त्रास होतो. जेवढं चरबी जास्त वाढेल, जेवढं वजन जास्त वाढेल, तेवढं त्या हृदयाला लोड येईल आणि त्याच्यावर साठलेल्या चरबीमुळे ते व्यवस्थित काम करू शकणार नाही आणि मग कमी वयामध्ये हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण वाढतंय. हे तुम्ही बघितलंच असेल. तर हे का होतंय? तर आपण व्यवस्थित आहार घेत नाहीये, व्यवस्थित झोप घेत नाहीये, व्यवस्थित पाणी पित नाहीये, व्यवस्थित व्यायाम करत नाहीये. ह्या सगळ्या गोष्टींकडे जे काही निग्लिजन्स केला जातोय, त्याच्यानंतर जे काही फास्ट फूड आहे त्याचं वाढतं प्रमाण, त्याच्यानंतर दुकानं जी आहेत, मिठाईची दुकानं अगदी गल्लोगल्ली झालेली आहेत, पावला-पावलावर झालेली आहेत. तर काहीही कारण नसताना उगाचच खाऊ वाटलं म्हणून मिठाई आणणं, खाणं. पूर्वीची लोकं फक्त सणावाराला गोड खात होती, पण आपण रोजच गोड खातो आणि त्याचा हा परिणाम आहे, की एम्प्टी कॅलरीज जाऊन आपलं वजन हे अनियंत्रित होत चाललेलं आहे. येस, तुम्ही इथे बघू शकता, की फक्त म्हणजे व्यसन करणारी जी लोकं असतात, दारू पिणारी लोकं असतात, त्यांचंच म्हणजे लिव्हर हे फॅटी नसतं. तर ज्यांचं वजन वाढलेलं आहे अशा लोकांचं सुद्धा लिव्हर हे फॅटी होऊ शकते. येस, तुम्ही बघू शकता कशाप्रकारे येस, ट्रंक फॅट जे म्हणतो आपण कमरेपासूनच्या खांद्यापर्यंतचा जो भाग आहे आपला, त्याला आपण ट्रंक म्हणतो. तर ज्या पद्धतीने ह्या अवयवांच्या भोवती चरबी साठते आणि त्याचं प्रेशर त्या अवयवांवर येतं, त्यांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. त्याच पद्धतीने आपले जे त्वचा असते त्याच्या खाली जी काही चरबी असते, तर तिचं प्रेशर हे त्या अवयवांवर येतं आणि ते चांगल्या पद्धतीने काम करू शकत नाही. तुम्ही ही पिक्चर बघताय का? की डाव्या साइडची जी इमेज आहे त्याच्यामध्ये ती व्यक्ती दिसतीये. ती अगदी कमी वयाची दिसते. तिचे केस पांढरे आहेत. तिच्या त्वचेवर सुरकुत्या पडलेल्या नाहीत आणि उजव्या साइडच्या चित्रामध्ये जी व्यक्ती दिसते, तिचे केस पांढरे झालेले आहेत. तिच्या त्वचेवर सुरकुत्या यायला लागल्यात. आपले 2 प्रकारचे वय असतात. तर बाय कॅलेंडर आपण किती वर्षांचे आहोत आणि आपण जे काही खानपान करतो, आपण जी जीवनशैली जगतो, त्याप्रमाणे आपल्या बॉडीचं एज हे किती आहे. येस. आता तुमच्या जर कोचनी तुमचा जर बी-एम-आर कॅल्क्युलेट केला असेल, तर नक्की तुम्ही त्याच्यावरनं बघू शकता. जर एखाद्याचा बी-एम-आर जो आहे, बेसल मेटाबॉलिक रेट म्हणजे ज्या रेटने आपल्या शरीरामध्ये कॅलरीज बर्न होतात. येस. तर ते जर असेल, तर येस, बी-एम-आय जर तुमचा जो असेल, बॉडी मास इंडेक्स जर तुमची 18 ते 20 असेल, तर अशा व्यक्तींना आपण काय म्हणतो, की बाबा कुपोषित व्यक्ती म्हणतो. तशा व्यक्तींना पचनाचे प्रॉब्लेम, पिरियड्सचे प्रॉब्लेम असतात. थकवा येतो, कुठलंही काम ते व्यवस्थित चांगल्या पद्धतीने करू शकत नाही आणि संप्रेरकांमध्ये बदल होऊन काही हार्मोनल इम्बॅलन्सेस पण असतात. येस. त्याच्यानंतर येस. येस, त्यांचं येस, ज्योती मॅम आवाज येतोय? नेटवर्क हो. डाल हो मॅम. हो. येस, येस. तर बी-एम-आय जो आहे, तुम्ही जसं बघताय, की जसं 20 ते 23च्या दरम्यान जर तो बी-एम-आय असेल, बॉडी मास इंडेक्स जर असेल, तर त्या व्यक्ती हेल्दी आहे असं आपण म्हणतो. येस. आणि जर एखाद्या वेळेस ती आजारी पडली, तर ती व्यवस्थित लवकर बरी पण होते. आणि जर 23 ते 25 असा बी-एम-आर असेल, तर आपण म्हणतो ओबेसिटी ग्रेड 1. त्याला आपण ओव्हरवेट म्हणतो. पचनाचे प्रॉब्लेम चालू व्हायला लागतात हळू त्याच्यानंतर पायांवर ज्या नसा असतात, त्याला आपण व्हेरिकोज व्हेन्स म्हणतात. त्याचे पण प्रॉब्लेम चालू होतात. नेक्स्ट सेकंड स्टेप येते 25 ते 28 बी-एम-आय ज्याला आपण म्हणतो ग्रेड 2 ओबेसिटी. ह्याच्यामध्ये आपण साखर, बीपी अशा आजारांना फेस करू शकतो. त्याच्यानंतर त्याचं जे काही जॉइंट प्रॉब्लेम असतात त्याला पण आपल्याला फेस करायला लागतं. आणि ओबेसिटी ग्रेड 3 येते 28 ते 30. तर ह्याच्यामध्ये रिस्क असते डायबिटीज, हायपरटेन्शन आणि कॅन्सरची आणि त्याच्याबरोबर प्रीमॅच्युअर डेथ. बऱ्याच वेळा तुम्ही बघितलं असेल की 20 ते 20 वर्षांच्या व्यक्तींना सुद्धा सध्या हार्ट अटॅक्स येत आहेत. का येतायत? तर हे या अशा खानपान, त्याच्यानंतर व्यवस्थित स्वतःचं वजन जे आहे ते नियंत्रित न ठेवणं या गोष्टी. तुम्ही इथे पिक्चर बघताय तर ह्याच्यामध्ये आपले अनिल कपूर जे आहेत ते यंग जनरेशनचे जे काही स्टार्स आहेत त्यांच्याबरोबर उभे आहेत. पण काय वाटतंय का, की हे 62 वर्षांचे आहेत आणि हे जे आहेत हे 25 ते 20 अशा वर्षांचे आहेत. येस. असं का झालं? तर ह्यांनी स्वतःच्या खाण्यापिण्याची काळजी घेतलेली आहे, व्यवस्थित व्यायाम केलेला आहे, व्यवस्थित त्यांनी सकस संतुलित आहार घेतलेला आहे आणि स्वतःची काळजी घेतलेली आहे. तर येस, ह्यालाच म्हणायचं की बॉडी एज. तर आपण सुद्धा आपलं असा अँटी एजिंग इफेक्ट आणू शकतो, आपली बॉडी एज कमी करू शकतो. त्याच्यासाठी नक्की तुम्ही आमच्या फोरमवर येऊ शकता आणि त्याच्याविषयी माहिती घेऊ शकता. येस. तर हे काही आपल्या एकट्याचीच कंडिशन नाहीये. तर 65% जी शहरी विभागातील लोकं आहेत आणि 32% जी खेड्यातील लोकं आहेत. तर हे अ, वजन वाढण्याच्या प्रॉब्लेमनी ग्रस्त आहेत. त्याच्यानंतर 75% स्त्रिया आणि 54% पुरुष हे पण अशा
पद्धतीच्या प्रॉब्लेमने ग्रासलेले आहेत. येस, आता हे का होतं तर जसं की मी तुम्हाला सांगितलं, की 1985 साली जसं एका सफरचंदामध्ये जेवढं न्यूट्रिशन होतं तेवढं आता राहिलेलं नाही. त्याच्यासाठी आपल्याला 5 ते 7 सफरचंद खावे लागतात. आणि एक मोठी परात भरून जेव्हा आपण वेगवेगळ्या कलरची फळं आणि पालेभाज्या खातो एकदम एकाच वेळेला, तेव्हा तुमच्या शरीराला रोज चालण्यासाठी त्याच्यात काही महत्त्वाचे असे व्हिटॅमिन आणि मिनरल्स मिळत असतात, जे तुमच्या पेशींना रोज काम करण्यासाठी आवश्यक असतात. का तुम्ही रोज हे खाऊ शकता? तुम्ही एकाच वेळी त्या सगळ्या गोष्टी अवेलेबल करून घेऊ शकता? हा प्रश्न आपण स्वतःला विचारणं खूप गरजेचं आहे. आणि जसं की आता कोरोना आला, मग नंतर इबोला आला, त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे व्हायरसेस आले ग्लोबल वॉर्मिंगमुळे आणि प्रतिकारशक्ती जी आहे ज्यांची प्रतिकारशक्ती चांगली अशी लोकं वाचले त्याच्यामध्ये आणि ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे, अशी लोकं स्वतःच्या जीवाला मुकलेली आहेत. तर आपल्याला जर अशा पद्धतीने आपली जर प्रतिकारशक्ती व्यवस्थित ठेवायची असेल, तर नक्की आपल्याला चांगल्या पद्धतीने सकस संतुलित आहार घेऊन व्यवस्थित जीवनशैलीमधले बदल करणं गरजेचं आहे. येस. आता हे का होतं? इथे 2 बॅटरीचं तुम्ही चित्र बघताय. एक आहे फास्ट फूड, है ना? बॅटरी डाउन, एम्प्टी कॅलरीज, नो न्यूट्रिशन. हां ना? आणि इथे तुम्ही बघताय, की आपलं हे जे सकस संतुलित आहार आहे, त्याच्यामध्ये जे काही इन्ग्रेडियंट्स असतात, ते आपल्या पेशींना काम करण्यासाठी आवश्यक इन्ग्रेडियंट्स असतात. त्याच्यानंतर आपण जो आहार घेतो, त्याच्यामध्ये 40% कर्बोदक, 30% प्रथिन आणि 30% हेल्दी फॅट असणं गरजेचं आहे. तुम्ही अशा पद्धतीने आहार घेत आहात का? आणि जेव्हा तुमच्या वजनाचा विचार केला जातो, तर 80% आहार आणि 20% तुम्ही केलेला व्यायाम त्याच्यामध्ये रोल प्ले करत असतो. तर येस, त्यामुळे आपण खूप बारीक ह्या गोष्टींचा विचार केला पाहिजे. येस, तर आता मी इथे एक रिक्वेस्ट करेल, की जी लोकं या कॉलवर अशी आहेत, की त्यांनी सकस संतुलित आहार घेतलेला आहे आणि त्यांना काही बदल जाणवलेले आहेत. जसं की मी तुम्हाला सांगितलं, मी 8 किलो वजन कमी केलेलं आहे, पोट कमी केलेलं आहे आणि आमच्या सरांनी सुद्धा 25 किलो वजन कमी केलेलं आहे. तशा पद्धतीने आणि आम्हाला जी काही हेल्थ लाभलेली आहे, माझे डायजेस्टिव्ह इश्यूज सॉल्व्ह झालेले आहे. पिरियड्स यायच्या आधी जे काही मला प्रॉब्लेम होत होते, चिडचिडेपणा होणं, पोट साफ न होणं, भूक न लागणं, तर ते सुद्धा कमी झालेलं आहे. तर अशी जर लोकं आपल्या कॉलवर असतील, तर येस मी त्यांना रिक्वेस्ट करते, की त्यांनी हँड रेज करावं. येस आणि सुचिता मॅमनी त्यांचे बिफोर आफ्टर दाखवावेत. येस. येस, आपण जाऊया डॉक्टर विनया मॅमकडे. येस मॅम. येस, गुड मॉर्निंग ऑल. मी डॉक्टर विनया बनशेळकर लातूरवरून बोलत आहे. मी मागच्या 2.5-3 वर्षापासून ह्या फॅमिलीशी जोडलेली आहे आणि या फॅमिलीशी जोडण्याचं मेन माझं जे कारण होतं ते माझं वाढलेलं वजन आणि वाढलेला पोटाचा घेर. आणि या फॅमिलीशी जोडल्यानंतर माझं पहिलं 3 महिन्यामध्येच 10 किलो वेट लॉस झालेला आहे आणि मी एकदम हेल्दी आणि हॅपी लाईफ आता जगत आहे. आणि ह्याच्या आधी मी खूप सारे प्रयत्न केलेले आहेत वजन कमी करण्यासाठी आणि ते वजन कमी व्हायचं, थोडंफार कमी व्हायचं, पण लगेच रिगेन व्हायचं ते वेट. आणि त्यामुळे म्हणजे रिझल्ट असा प्रॉपर कधी आलेला नव्हता. पण ह्या फॅमिलीशी जोडल्यानंतर इथे जो मी चहा नाश्ता रिप्लेस केला आणि जी माझी हेल्दी लाईफस्टाईल अडॉप्ट केली, त्यामुळे माझं 10 केजी हेल्दी फॅट लॉस झालंय. इंचेस लॉस पण भरपूर झालेले आहेत. तुम्ही फोटोमध्ये बघू शकता, आता शेअर होईल तेव्हा. आणि माझ्या कोचचं नाव आहे डॉक्टर रमा मोरे मॅम. मी थँक्यू म्हणू इच्छिते मॅमला, की त्यांनी जे एफर्ट्स घेतले माझ्या रिझल्टसाठी, त्याबद्दल धन्यवाद मॅम. येस, माझा रिझल्ट आहे का मॅम शेअर करू? करा मॅम येस तुम्ही शेअर. मॅम, करतायत वाटतं ना? सुचिता मॅम आहे? येस. येस, तुम्ही बघू शकतात. पहिला जो फोटो आहे घागऱ्यामधला, एकदम मेकअप वगैरे करून काढलेला फोटो आहे माझ्या बहिणीच्या लग्नातला. आणि तिथे पोटाचा घेर पण बघू शकतात. आणि त्याच्यानंतर जो माझा रिझल्ट आलेला आहे 10 केजी हेल्दी फॅट लॉस झाल्यानंतरचा, तुम्ही आणि एकदम सिंपल असा तयार झालेली होती आणि अमेझिंग असं ट्रान्सफॉर्मेशन झालेलं आहे. आणि माझा रिझल्ट पाहून माझ्या मिस्टरांनी पण चहा नाश्ता रिप्लेस केला आणि त्यांनी पण 10 केजी हेल्दी फॅट लॉस केलेला आहे. तुम्ही दुसरा पण फोटो मध्ये बघू शकता दोघांचा, आधीचा पहिला फोटो आणि नंतरचा फोटो. हा सरांचा रिझल्ट आहे. या पहिल्या फोटोमध्ये कसे गोलूमोलू दिसत आहेत. आणि सरांचा अजून एक रिझल्ट सांगू इच्छिते मी इथे. सरांना भयंकर ऍसिडिटीचा त्रास होता. म्हणजे बाहेर जरी गेलो आम्ही काही खाल्लो वगैरे, तर आम्हाला लगेच म्हणजे सरांना घरी आल्यानंतर रात्री त्यांना वमनाचा प्रोग्राम करावा लागायचा, की म्हणजे पातेला मध्ये 1-2-4 लिटर पाणी गरम करणार, कोमट करणार, त्यामध्ये मीठ किंवा मग काढा बनवून त्याचा तो पाणी प्यायचं आणि
उलटीद्वारे म्हणजे सगळं जे काही उलटी करायची असे प्रोसिजर करायला लागायची आणि अँटासिडची टॅबलेट नेहमी सोबत असायची. पण आता ह्या फॅमिलीशी जोडल्यानंतर त्यांना असं काहीच करावं लागत नाही आणि त्यांना बीपीची पण गोळी चालू झालेली होती. कोरोनाच्या आधी 2-3 वर्ष त्यांनी टॅबलेट घेतली होती आणि आता ती टॅबलेट पण बंद झालेली आहे. सरांच्या सल्ल्याने आम्ही ती डॉक्टरांच्या सल्ल्याने ती बंद केलेली आहे. आणि आता एक फोटो बघितलेला आहे तुम्ही की जे चेहऱ्याचा रिझल्ट पण एकदम अमेझिंग असा आलेला आहे. एकदम पफी फेस होता सरांचा आधी आणि आता एकदम छान रिशेपिंग झालेले सरांच्या फेसचं आणि ग्लोईंग पण स्किन झालेली आहे. येस, थँक्यू म्हणेन मी परत एकदा माझे कोच जे आहेत त्या डॉक्टर रमा मोरे मॅम आणि थँक्यू दिस फॅमिली अँड थँक्यू दिस चाय नाश्ता. आणि परत एक रिझल्ट निर्मला मॅम म्हणतात की आईचा रिझल्ट शेअर करा. तर मी माझ्या आईचा रिझल्ट शेअर करेन इथे. माझी आईचं पण वजन जास्त होतं आणि तिचं नी रिप्लेसमेंट तिला सांगितलेलं होतं. पण आम्ही जेव्हा तिचा चहा नाश्ता रिप्लेस केला आणि त्यानंतर तिचं 10 किलो वेट लॉस झालेलं आहे आणि आता तिची गुडघे दुखणं पण बंद झालेलं आहे. आणि आता आधीच्या सारखं 10 वर्ष आधी जसं काम करायची तसं मी काम करू शकते असं तिचा फीडबॅक आहे. तर परत एकदा थँक्यू म्हणेन मी. येस, आपल्या चहा नाश्त्याला. येस आणि रिझल्ट येस 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 हा माझ्या आईचा रिझल्ट आहे, तुम्ही बघू शकता. आणि ऍक्च्युली तिने काहीही एक्सरसाइज न करता हा रिझल्ट आलेला आहे तिला. कारण ती म्हणे मी काहीच एक्सरसाइज करू शकत नाही. मी म्हटलं काही हरकत नाही, तू फक्त मी जे सांगितलं ते फॉलो कर. आणि 2 वेळेस आपला कॉल चालू असायचा आधी, तर त्या 2 वेळेस कॉलला मात्र ती अटेंड करायची रोज, म्हणजे जॉईन करायची. आणि मी जे सांगितलं ते फॉलो केलं आणि चहा नाश्ता रिप्लेस केला. त्यामुळे अमेझिंग असं ट्रान्सफॉर्मेशन तिच्यामध्ये पण झालेलं आहे. थँक्यू परत एकदा. येस, गो टू होस्ट. येस, थँक्यू मॅम. थँक्यू तुमचं बिझी शेड्यूल मधून तुम्ही तुमचा आणि तुमच्या आईचा पण रिझल्ट शेअर केला. बघा, सगळ्यांना असं वाटतं की आम्हाला वेळ नाहीये. तर अगदी एक उदाहरण तुम्हाला आपल्या विनया मॅमनी दिलेलं आहे की त्यांच्या आईचा रिझल्ट त्यांनी इथे शेअर केलेला आहे की त्यांना पण वेळ 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 म्हणण्यापेक्षा कसं आहे, जे वरिष्ठ नागरिक असतात, ज्येष्ठ नागरिक, त्यांना ह्या ज्या हालचाली असतात त्या एवढ्या इझिली जमू शकत नाहीत. पण आपला जो सकस संतुलित आहार आहे त्याच्याने सुद्धा त्यांचा 10 केजी फॅट लॉस झालेला आहे. हे काही कमी नाहीये. खरंच आपण करू शकतो. जर मनावर घेतलं तर आपण सगळं करू शकतो. येस, तर नेक्स्ट आपण जाऊयात आपल्या भाग्यश्री मॅडमकडे. येस, भाग्यश्री मॅम. येस, गुड मॉर्निंग ऑल. तुमच्याप्रमाणेच मी पण हॅपी टू हेल्प सेशनला जॉईन झाले होते आणि माझ्या डोक्यामध्ये खूप मिसकन्सेप्ट होते की काय करावं काय नाही, कारण की थायरॉइडमुळे खूप त्रास होत होता. मला थायरॉइड झाला होता. तर मला माझ्या मैत्रिणींनी सजेशन दिलं की तुम्ही एकदा करून बघा हा. तर कॉल जॉईन करून बघा. मी कॉल जॉईन केला, प्रत्यक्ष पण जाऊन भेटले कारण तेव्हा शक्य होतं, जवळ होतं तर. आणि सुरुवातीला मला काहीच रिझल्ट नाही आला. मी चहा आणि नाश्ता माझा सुरू केला. 3-3.5 महिन्यापर्यंत रिझल्ट नाही आला. ह्याच्याकरता म्हणेन मी सगळं लक्ष माझं वजनाकडे होतं. पण वाढलेल्या वजनामुळे माझे जे त्रास होत होते आणि थायरॉइडमुळे जे त्रास होत होते त्याच्याकडे माझं दुर्लक्ष होतं. पण मग सुरुवातीचे 3-3.5 महिने जे त्रास होत होते मला, त्याच्यावरती माझ्या ह्या सकस संतुलित आहाराने काम केलं आणि माझे स्किन छान झाली, माझे केस छान झाले. त्याच्यानंतर मला हार्मोनल इम्बॅलन्स होतं ते बॅलन्स झालं. त्याच्यानंतर चिडचिडेपणा होता ते नॉर्मल झाला. या सगळ्या गोष्टी मला आधी बिलकुल, या सगळ्या गोष्टींचा खूप त्रास होता आणि वजन कमी करायला म्हणून मी वेगवेगळे क्लासेस पण लावले होते. योगा, झुंबा, एरोबिक्स, डान्स, त्याच्यानंतर स्विमिंग. ज्यांनी वजन कमी होतं कळायचं, मी लगेच तो क्लास करायचे. पण माझ्या वजनावर परिणाम नव्हता होत. मग हे जॉईन केल्यावर पण जेव्हा सुरुवातीला रिझल्ट नाही आला, तर मला वाटलं की तसाच जसे माझे बाकी प्रयत्न तसाच हा एक प्रयत्न. पण तरी मी कंटिन्यू केलं कारण की मला माझ्या कोचनी सांगितलं होतं. जर मला कोच नसला असता तर मग कदाचित मी याच्यामध्ये माझा रिझल्ट आणू नसते शकले इतका सुंदर. आणि मी कंटिन्यू केल्याच्या नंतर 3.5 महिन्याच्या नंतर मग 4 किलो, 3 किलो असं करत 9 ते 10 किलोचा माझा हेल्दी फॅट लॉस झालेला आहे. आणि हाच तो चहा नाश्ता आहे जो की आम्ही रेग्युलर घेतो आणि हे घेतल्यावर अतिशय फ्रेश वाटतं आणि कधीच माझी थायरॉइडची टॅबलेट कमी व्हावी म्हणून मी हा फोरम जॉईन नव्हता केला. पण याचा चांगला इफेक्ट हा झाला की माझी 100 mg ची जी थायरॉइडची टॅबलेट होती ती हळूहळू करत 75, 50, 25 करत आता ती 0 झालेली आहे आणि मला एकदम फ्रेश वाटतंय.
Thank you so much this amazing nutrition, this forum. And thanks ज्योती मॅम मला बोलण्याची संधी दिली आणि खूप सुंदर माहिती अशी रमा मॅम देत आहेत. थँक्यू सो मच. येस, थँक्यू सो मच भाग्यश्री मॅम. मॅमना अगदी एक बोनस रिझल्ट मिळालेला आहे असंच मी म्हणेन, कारण त्यांचा थायरॉइडचा रिझल्ट खूप छान आहे आणि त्या म्हणजे वेळोवेळी ते शेअर करून सांगतात. त्याच्यामुळे लोकांचा आपल्या सर्वांचा कॉन्फिडन्स वाटतो किंवा असा रिझल्ट आपल्याला सुद्धा येऊ शकतो. येस, तर आपण जाऊयात आता आपल्या रमा मॅडमकडे. येस, ओव्हर टू रमा मॅम. येस, तर जसं आता मॅमनी शेअर केलेलं आहे, येस तसंच मी माझ्या मुलांचा पण रिझल्ट तिथे शेअर करू इच्छिते. एकच मिनिट. येस, तर तुम्ही इथे बघू शकता की मी मगाशी जे काही रिझल्ट शेअर केला. येस, माझा छोटा मुलगा आहे, त्याच्यामध्ये अमेझिंग असं ट्रान्सफॉर्मेशन झालेलं आहे. मी खाली पेशंटला सांगायचे की पॅक फूड खायचं नाही. म्हणजे कुरकुरे, बिस्किट असं खायचं नाही. आणि वर आल्यानंतर बघायचे तर आमच्या सोफ्याच्या मागे खूप अशी रॅपर पडलेली असायची. आणि नंतर या फॅमिलीमध्ये जे काही सेशन्स घेतले गेले त्याच्यानंतर मला असं कळलं की त्याला प्रथिनांची मात्रा आहारातून कमी जाती आणि त्याच्यामुळे त्याला अशा पद्धतीचं क्रेविंग होतंय. चॉकलेट खाणं, कॅडबरी खाणं, बिस्किट खाणं आणि त्याच्याबरोबर पॅक फूड खाणं. तुम्ही इथे बघू शकता कशा पद्धतीचा त्याचा असा रिझल्ट आहे. तर जेव्हापासून त्यांनी हा संतुलित आहार चालू केलेला आहे तर त्याच्या ज्या क्रेविंग्ज आहेत त्या पण कमी झालेल्या आहेत. येस, तुम्ही बघू शकता बिफोर आफ्टर आमचा. येस, अशा पद्धतीचं ट्रान्सफॉर्मेशन आहे. अशा पद्धतीने त्यांनी एज्युकेटिव्ह फील्डमध्ये पण काही मेडल्स घेतलेले आहेत. येस, ही माझी भाची आहे, तिचा पण तुम्ही रिझल्ट बघू शकता. तिचा हेल्दी 8 kg फॅट लॉस झालेला आहे. ही माझी बहीण आहे, ती सुद्धा सकस संतुलित आहार घेते, तिचं पण फॅट लॉस झालेला आहे. आणि ह्या माझ्या सासूबाई आहेत, त्यांचा पण फॅट लॉस झालेला आहे. ही माझी आई आहे, जिच्याबद्दल मी तुम्हाला बोलले की हा सकस संतुलित आहार जो आहे, तर हा आहार हा लो ग्लायसेमिक इंडेक्स फूड असल्यामुळे शुगर कंट्रोल करण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी अत्यंत चांगल्या पद्धतीने असं काम करतो. येस, आणि यूएसची जी काही आपली रिसर्च इन्स्टिट्यूट आहे तर तिने आता सध्या ह्या सकस संतुलित आहाराला डायबिटीस कंट्रोलिंग प्रोग्राम आणि आपण जी काही लाईफस्टाईल ऍडवाइज करतो असं त्यांनी घोषित केलेलं आहे. येस, त्याच्यानंतर आपला हा जो सकस संतुलित आहार आहे त्यांनी ऑलिम्पियाड मध्ये पण कोलॅबरेट करून त्या लोकांना सकस संतुलित येस, आपली ही जी सकस संतुलित आहाराची कंपनी आहे त्यांनी त्याच्याबरोबर कोलॅबरेट केलेलं आहे. येस, तर हे जे रिझल्ट आता सगळ्यांनी वेळ काढून शेअर केले तर कशा पद्धतीने त्यांचा रिझल्ट आलेला आहे किंवा हा सकस संतुलित आहार कशा पद्धतीने काम करतो हे आपण बघूया. येस, तर तुम्ही बघू शकता की आपलं शरीर हे बनलेलं आहे पेशींनी. पेशी एकत्र येऊन एखादा टिश्यू बनतो, टिश्यू एकत्र येऊन एखादा अवयव बनतो, अवयव एकत्र येऊन आपल्या बॉडी सिस्टीम बनते. येस, तर आपला प्रत्येक जी सेल आहे तिला जर आपण चांगल्या पद्धतीचं असं अन्न दिलं, त्यांना रोज काम करण्यासाठी त्यांच्या चयापचयाच्या क्रियेसाठी काही इन्ग्रेडियंट्सची गरज असते रोज. तर ते जर आपण त्यांना दिले तर आपल्या सेल्स ज्या आहेत त्या चांगल्या होणार आहेत, परिणामाने आपले टिश्यू चांगले होणार आहेत, परिणामाने आपले जे अवयव आहेत ते चांगले होणार आहेत आणि परिणामाने आपल्या शरीरातल्या ज्या सिस्टीम्स आहेत जसं की पचन संस्था आहे, मज्जा संस्था आहे त्या चांगल्या होणार आहेत आणि त्याच्यामुळे आपलं जे शरीर आहे ते पण चांगलं होणार आहे. येस, तर मी ज्या चहाविषयी किंवा ज्या सकस संतुलित आहाराविषयी बोलते त्याच्यामध्ये जो काही आम्ही चहा घेतो किंवा आम्ही त्याला एक डिटॉक्सिफाईंग एनर्जी ड्रिंक म्हणतो, तर त्याचा 1 कप जेव्हा आपण घेतो तेव्हा 4 कॅलरीज जातात. आणि तुम्ही जो बासुंदीवाला चहा घेता ज्याच्यामध्ये दूध, पत्ती, साखर, चहा वापरला जातो, तर येस त्याच्यामधनं एका कपामधनं 200 कॅलरीज जातात. येस, आणि बऱ्याच वेळा लेडीजचा जो BMR असतो तो 1200 ते 1400च्या दरम्यान असतो. मग जर लेडीज काही न खाता ते जर चहा पित असेल तर तिचं नुसते चहातनंच 800 कॅलरीज जातात. येस, तर ह्या कॅलरीज कशा मॅनेज करायच्या आणि कशा पद्धतीने आपण आहार घेत आपलं शरीर व्यवस्थित ठेवत आपण वजन नियंत्रित ठेवायचं हे सुद्धा आम्ही इथे शिकवतो. आम्ही वेट लॉस मॅरेथॉन काही असतात त्या अरेंज करतो आणि त्याच्यामधनं आपण कॅलरी मॅनेजमेंट कशा पद्धतीने करायचं हे इथे आपले एक्सपर्ट हे शिकवत असतात. येस, तुम्ही जो काही आहार घेता किंवा तुम्ही जो काही नाश्ता घेता त्याच्यामध्ये येतं इडली, पोहा, उपीट.
पण तुम्ही कधी थांबून विचार केलाय का, की ह्याच्यामधनं सत्व काय जातं? तर ह्याच्यामधनं बऱ्याच वेळा कर्बोदकं जातात. प्रथिनं आणि जीवनसत्व जात नाही, जे की आपल्या शरीराला आवश्यक असतात. आणि हा जो आपला सकस संतुलित आहार आहे, हा शुद्ध सात्विक आहार आहे, प्लांट बेस्ड न्यूट्रिशन आहे असं मी म्हणेल इथे. आणि एका शेकमधून आपल्याला सगळ्या प्रकारचे व्हिटॅमिन आणि मिनरल्स मिळतात. आणि ते पण न्यूट्रिशनल डेन्स फूड असं त्याला म्हटलं जातं. लो ग्लायसेमिक इंडेक्स फूड म्हटलं जातं. तुम्ही जर Googleवर जाऊन जर सर्च केलं, तर असं जर Googleला प्रश्न विचारला, की नंबर 1 न्यूट्रिशन कंपनी असं जर विचारलं, तर तिथे येतो ह्या सकस संतुलित आहाराचं नाव येतं. येस. हे जे आपले ॲथलीट्स आहेत, ज्यांना ग्राउंडवर परफॉर्मन्स करावं लागतं, तुम्हाला काय वाटतं, की हे आपले चहा, बिस्किट खाऊन ग्राउंडवर जाऊन परफॉर्मन्स करत असतील? जसं की मेरी कोम आहे, सायना नेहवाल आहे, त्याच्यानंतर विराट कोहली आहे. तर नाही. हे स्वतःच्या शरीराला व्यवस्थित हे करण्यासाठी त्यांचे जे काही व्यवस्थित व्यायाम आणि आहार आहे, ते मेंटेन केल्याशिवाय परफॉर्मन्स करू शकत नाही. तर तो जो आहार आहे, आपला सकस संतुलित आहार आहे, जो की क्रिस्टियानो रोनाल्डो जे आहेत, ते सुद्धा हाच आहार ग्रहण करतात. येस. आता इथे काय-काय मिळतं तुम्हाला किंवा हा आहार कोणाकोणाला चालतो? तर हा आहार चालतो लहान मुलं, वयात येणारी मुलं, त्याच्यानंतर जी काही 35शी मधली लोकं असतात, यंग लोकं असतात त्यांना पण. त्याच्यानंतर ज्यांचं वय वाढत चाललेलं आहे, वृद्ध लोकं, अशा लोकांना सुद्धा हा आहार दिला जातो. त्याच्यानंतर ज्या काही गरोदर स्त्रिया आहेत, ज्या स्त्रिया बाळांना स्तनपान करतात किंवा जी लोकं झोपून आहेत किंवा जे ॲथलेटिक्स आहेत, स्पोर्टमध्ये परफॉर्मन्स करतात, अशा लोकांना सुद्धा आपण हा आहार देऊ शकतो. म्हणजे जे लोकं अन्न खातात, अशा सगळ्या लोकांना आपण हा आहार देऊ शकतो. तर नुसते ते आहार घेऊन रिझल्ट येतो का? तर नाही. त्याच्याबरोबर तुम्हाला एक कोच लागतो. तुमचा हेल्थ कोच, जो तुमचा फ्रेंड आहे आणि तुम्हाला तो निरोगी राहण्यासाठी हेल्प करेल. इथे काय-काय मिळतं? तर इथे सकस संतुलित आहार मिळतो, त्याच्याविषयी माहिती दिली जाते. आणि तुम्ही बघितलं का, की आता प्रत्येकाने आपल्या बिझी शेड्यूलमधनं वेळ काढून काही गोष्टी शेअर केल्या, की त्यांना अशा-अशा पद्धतीने फरक पडलेला आहे. त्यांनी काय सांगितलं, "आम्हाला फरक पडलाय, तुम्हालाही पडू शकतो आणि तुम्ही करू शकता." म्हणजे ही झाली सपोर्टिव्ह कम्युनिटी. येस, त्याच्यानंतर येते, की हेल्दी ॲक्टिव्ह लाईफस्टाईल. तुम्ही कधी हा विचार केलेला आहे का, की जेव्हा आपण व्यायामाचं ठरवतोय ना, 1 जानेवारीला ठरवतो आपण व्यायाम करायचा आणि हळू-हळू आपल्याला अडचणी यायला लागतात. कधी पाहुणे येतात, कधी आपल्याकडे वेळ नसतो, कधी काम येतं तर आणि कधी आपल्याला आळस येतो. पण जेव्हा आपण समूहामध्ये व्यायाम करतो, जसं की आमच्या 2 बॅचेस चालवल्या जातात. सकाळची जी बॅच असते त्याच्यावर पण व्यायाम घेतला जातो आणि संध्याकाळी पण इव्हनिंग एक बॅच असते. त्याच्यामध्ये पण आम्ही ज्या लोकांना वजन कमी करायचं आहे आणि वजन कमी करण्याची जी स्पर्धा असते, ज्याच्यामध्ये जे स्पर्धक बसलेले असतात, त्यांचा एक स्पेशलाइज्ड डिझाइन व्यायाम घेतला जातो. त्याच्याबरोबर तुम्हाला काही गोष्टी शिकवल्या जातात. कॅलरी मॅनेज कशा करायच्या ते शिकवलं जातात आणि आयुष्यभरासाठी तुम्ही तुमच्या आयडियल वेटवर कसं राहू शकता हे सुद्धा तुम्हाला शिकवलं जातं. आणि ज्यांना स्वतःची त्वचा चांगली करायची आहे, ज्यांना यंग दिसायचं आहे आणि फिट राहायचं आहे, निरोगी राहायचं आहे, त्यांनी जरूर आमच्याबरोबर तुम्ही जोडू शकता. येस, आणि इथे काही गिफ्ट दिलं जातं, तर ते गिफ्ट ज्योती खडके मॅम आपल्या अनाउन्स करतील. येस, जे लोक आतापर्यंत ह्या कॉलवर आहेत आणि ज्यांनी संपूर्ण सेशन ऐकलेलं आहे, तर अशा लोकांसाठी मला वाटतं ज्योती मॅमला कॉल आला. तर अशा लोकांसाठी आपण काही गोष्टी गिफ्ट ॲज अ गिफ्ट वाउचर तुम्हाला दिलं जातं. तर ते असं आहे, की 3 ते 8 दिवस तुम्ही तुमच्या कोचकडनं आमचे जे मॉर्निंग कॉल आहे, व्यायाम वेगवेगळ्या पद्धतीचे व्यायाम घेतले जातात इथे. तर त्या व्यायामाची लिंक तुम्ही त्यांच्याकडनं घेऊ शकता. येस. थँक यू फॉर लिसनिंग मी पेशन्सली. येस, आणि मी म्हणेल आता, की जर कोणाला काही क्वेशन जर असेल, तर डेफिनेटली विचारू शकता. नवीन लोकं जे आहेत त्यांच्या मनामध्ये काही प्रश्न असतील, तर तेही विचारू शकता. येस, मुमताज मॅडमला क्वेशन विचारायचा होता ना? दीपाली मॅमचा हँड रेज आहे. येस, दीपाली मॅम, अनम्यूट करा. हा हॅलो मॅम, येते का आवाज? हो, येतोय मॅम, बोला. हा, खूपच छान सांगितली मॅम तुम्ही माहिती, खूपच सुंदर. आणि माझं पण मी रिझल्ट शेअर करते. मी त्या फोरम मध्ये 3 महिन्यापासून जॉईन झालेली आहे आणि माझा खूप छान असा रिझल्ट आलेला आहे. माझं हेल्दी फॅट लॉस आणि 2.5 किलो माझं वेट लॉस झालेलं आहे मॅम. येस, येस. आणि खूपच एनर्जेटिक आणि जे मला थकवा वगैरे वाटत होता तो सुद्धा कमी झालेला आहे. आणि मला चहाची पण फार सवय होती अगोदर. थोडं काम केलं का चहा हे प्यायची हे ते, पण ह्या फोरम मध्ये आले तेव्हापासून तो माझा कम्प्लीट बंद झालेला आहे. मॅम विनय मॅम, माझं रिझल्ट येस, येस. येस मॅम, तुम्ही म्यूट झालात. दीपाली मॅम, अनम्यूट करा.
हॅलो, आला का मॅम आवाज? बोला मॅम, बोला. येस, येतोय हा आवाज. हा. आणि त्याच्यामुळे मला आता बरेचसे एनर्जेटिक वाटत आहे. हा माझा व्हाईट 3 महिन्यापूर्वीचा आहे मॅम हा फोटो. आणि आता हा जो आहे हा म्हणजे 15 दिवसापूर्वीचा आहे हा जो काढलेला आहे तो. Yes. हम्म. जबरदस्त आणि म्हणजे रिझल्ट आहे मॅडम. आणि आता जेव्हा लोक तुम्हाला म्हणतात मॅडम तुमच्या चेहऱ्यावर एकदम तुकतुकी आली आहे, तुम्ही यंग दिसताय, तुमची स्किन छान झालेली आहे. आणि येस दुसरी येस गोष्ट म्हणजे तुमच्या डोळ्याभोवतीचे जे काळे घेरे गेलेले आहेत, हो हो हो. हा, येस येस. तर जेव्हा ते असं आणि तुम्हाला कॉम्प्लिमेंट त्या- देतात तेव्हा देत आहेत मॅम. आणि ते व्हाईट साडीवरचे तुम्ही गोलू गोलू अशी दिसायचे, फारच जाड दिसायचे. मलाच हे होत होतं. आणि मी मॉर्निंग वॉकला जात होते तरी पण मला काय असं माझा काही रिझल्ट मला वाटतच नव्हता जसं पाहिजे तसा. आणि मी फक्त चहा नाश्ताच घेते आता सध्या तरी. तरी माझा असा अमेझिंग रिझल्ट आलेला आहे आता तरी मॅम. येस येस, डेफिनेटली माझे 54.75 वेट आहे आता मॅम. येस येस. मॅम मला एक सांगा, आता तुम्ही जर नुसतं जर सकस संतुलित आहार घेतला असता तर तुम्हाला हा रिझल्ट आला असता का? तुम्ही म्हणजे तुमच्या कोचने तुम्हाला काय गायडन्स केला किंवा तुमच्या कोचचा काय रोल आहे याच्यामध्ये? कोचचा रोल तर फारच महत्त्वाचा आहे मॅम. कारण मी सहजच माझ्या ज्या डॉक्टर रंजिता मॅम आहे त्यांना मी सहजच एकदा कॉल केलेला होता. मॅम आवाज येत आहे ना? येतोय येतोय, बोला मॅम. हा हा. तर सहजच त्यांना कॉल केला होता. तर त्या म्हणायच्या तेव्हा मी जॉईन आहे हे आहे आणि त्यामध्ये ननंदबाई आहेत. तर त्यांनी सहजच मग मला ही लिंक पाठवली. आणि मग त्याच्यामुळे जे जॉईन होत 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 मला फारच अशी आवड निर्माण झाली याच्यामध्ये. आणि मग नंतर काही दिवसांनी मी ही सकल संतुलित आहार पण घ्यायला सुरुवात केली. आणि विशेष म्हणजे याच्यामध्ये रंजिता मॅम आणि विनया मॅमचा पण फार मोठा सहभाग आहे. त्यांच्यामुळेच मी आज या फोरम मध्ये जॉईन झालेली आहे. आणि खूप म्हणजे दिवसभर सुद्धा मी आता काम करू शकते मॅम, एवढे छान वाटत आहे. येस, जबरदस्त. एनर्जी वाढलेली तुमच्या बोलण्यातून आणि तुमच्या चेहऱ्यावरनं प्रचंड ओसंडून आणि येते. मला असं कॉन्फिडन्स पण नव्हता अगोदर असं बोलायचा पण. विशेष म्हणजे मी जे होस्टिंग वगैरे पण आता करत आहे त्याच्या मला असं घाबरल्यासारखं होत होतं अगोदर. पण आता एकदा आपली फॅमिली ही पूर्ण झाल्यामुळे असं आता काही वाटत नाही. आपले घरचेच वाटतात आता सगळे. येस येस, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट पण होते इथे मॅम. येस, तर तुमचं हा, ते शरीर पण छान बनतं. आणि असं कुठे होतं का की जे लोक वजन कमी करतात, सुंदर दिसतात, सुंदर होतात, आरोग्य मिळवतात आणि त्यांना बक्षीस पण मिळतं. पण ह्या ओके. फोरमवर येस मिळतं ते वेट लॉस मॅरेथॉन मध्ये जे पार्टिसिपेट करतात त्यांनी जर चांगल्या पद्धतीने केलं तर त्यांना येस काही मॅम. बक्षिस सुद्धा दिली जातात. येस आणि फक्त आता मला वाटते माझ्या म्हणजे वजना याच्यानुसार मला आता 2 वेट लॉस म्हणजे आता मला 2 वेट लॉस करायचं आहे मॅम. येस, जबरदस्त. बऱ्यापैकी तुम्ही तुमच्या आयडियल वेटच्या जवळ आहेत. कॉंग्रॅच्युलेशन फॉर येस, दॅट. थँक्यू. थँक्यू मॅम, थँक्यू. आणि तुमच्या सपोर्टमुळेच हे झालेलं आहे. तुमचे जे सेशन हे ते असतात त्याच्यामुळेच मी मोटिवेट होत राहते. आणि मला छान वाटते तुम्ही जे सांगता करता. आणि मला वेळ नसते मॅम, मला मुलांना सोडणं करणं तरी सुद्धा मी लवकर उठून जॉईन होते सगळं टिफिन वगैरे करून. त्याच्यामुळे मला मिस करावं वाटत नाहीये सेशन एक पण. Yes, ma'am. Yes, definitely. Thank you for your sharing. Yes, over to थँक्यू मॅम. थँक्यू थँक्यू. you, over to Jyoti ma'am. थँक्यू मॅम. येस येस. खूप छान माहिती दिली आपल्याला डॉक्टर रमा मोरे मॅडमने. अजूनही कोणाच्या मनात काही शंका असतील तर नक्की तुम्ही विचारू शकता. आज कोणी नवीन आपले हे होते फॅमिली मेंबर त्यांनाही जर काही शंका असेल तर नक्की त्यांनी हँड रेज करून विचारा. येस, जाऊयात आपण डॉक्टर निर्मला मॅडम कडे. येस निर्मला मॅम. येस, व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल. और बहुत अच्छी म्हणजे खूप सुंदर माहिती इथे मिळत आहे. तसंच मला उत्तम अशीच माहिती एका हॅपी सेशन मध्ये मिळाली. मैं हिंदी में बात करूंगी, कोई कोई लोग यहाँ पे ऐसे हैं जिनको मराठी नहीं समझ में आ रहा होगा. मैं नागपुर से निर्मला तेलरंदे बात कर रही हूँ. इस हेल्दी हैप्पी फैमिली में आके मुझे 2.5 साल से भी ज्यादा हुआ है. और मेरा चाय नाश्ता बदलने के बाद मुझे 10 kg फैट लॉस हुआ. उसके साथ साथ 4 इंचेस लॉस हुए.
एसिडिटी पूरी तरह से चले गई है, जॉइंट पेन चले गया है, और उसी के साथ साथ बोनस में स्किन अच्छा हो रहा है। ये बहुत बढ़िया ट्रांसफॉर्मेशन हुआ है मेरे कोच की गाइडेंस की वजह से, जिनका नाम है डॉक्टर विनया मैम, जो लातूर में रहते, मैं नागपुर में रहती हूँ। फिर भी हमें अपना इतना बढ़िया प्लेटफॉर्म है कि हमें गाइडेंस मिलता है, क्योंकि हम मॉर्निंग में रोज सुबह सब लोग एक दूसरे के साथ में मिलते हैं, एक्सरसाइज करते, कुछ हेल्थ टॉक्स यहाँ पे सिखाए जाते हैं, अपने अपने लाइफस्टाइल कैसे रखना है इसके बारे में गाइड किया जाता है, और उसकी वजह से हमारा अच्छा हेल्थ यहाँ पे होता है। थैंक यू कहूंगी मेरे कोच को, और थैंक यू कहूंगी डॉक्टर अम्मा मैम को, जो हमें इतना ब्यूटीफुल इंफॉर्मेशन यहाँ शेयर कर रहे हैं। और मैं, जैसे मेरा अच्छा हेल्थ हुआ है, वैसे मैं बहुत सारे लोगों को भी हेल्प कर रही हूँ उनका हेल्थ अच्छा करने के लिए। यस, थैंक यू सो मच। येस, थँक्यू मॅम. तुम्ही तुमचा रिझल्ट शेअर केलात आणि हिंदीमध्ये शेअर केलात, त्याच्यामुळे जे कोणी हिंदी लोक आहेत त्यांना पण त्याचा फायदा होईल. येस, अजून कोणी आहेत ज्यांना वाटते की बाबा मला ही फॅमिली जॉईन करून खूप छान वाटते आणि माझा पण रिझल्ट मला शेअर करायचा आहे, असं असं जर कोणाला वाटत असेल तर नक्की त्यांनी शेअर करावा. कारण फॅमिली आपल्याला जॉईन केल्यानंतर सगळ्यांनाच काही ना काही रिझल्ट आलेला आहे, पण आपण इथे शेअर करायला थोडंसं म्हणजे हेजिटेट करतो, बरोबर की नाही? तर नक्की तुम्ही शेअर करा. येस, तर आपण जाऊयात मॅडमकडे. वाटते कोणाला शेअर करावंसं, बोलावंसं? आपल्या कॉलवर बरेच जण आहेत. येस, काही नवीन लोक दिसतात. मला इथे दिसतंय मनोरमा बोंड्रे मॅम. मला असं वाटतं मॅम तुम्ही कम्फर्टेबल असाल तर तुम्ही बोलू शकता. तुम्ही मला नवीन दिसताय. येस मॅम, अनम्यूट करा. मॅम एक बटन फ्लॅश होत असेल तुमच्या समोर, अनम्यूट करा. अनम्यूट नाही झालेला. हा, झालं आता. बोला मॅम. मी नवीन आहे, मी सपनाची आई आहे. ओके. अरे वा. हम्म. मी आज थोडस बघावं म्हणलं सगळं तुमचं काय काय चाललंय, काय काय नाही, कसं आहे, कशी माहिती मिळते, म्हणून आज मी जॉईन झाले. कसं वाटलं मॅडम तुम्हाला माहिती ऐकून? ऐकल्यानंतर छान वाटलं ना. येस. तुम्ही सपना मॅडमचा रिझल्ट बघता मॅम, तर तुमचीच मुलगी आहे, तुम्ही आधी पण त्यांना बघितलेलं आहे. आधीच्या सपना मॅडम आणि आताच्या सपना मॅडम प्रचंड असा बदल झालेला आहे. हो, बराच बदल झालेला आहे तिचा बदल झालेला बघूनच मला सुद्धा बघावंसं वाटलं, येस. म्हणून आज मी जॉईन झाले. येस मॅम. तर रोज आमचे जे काही कॉल चालतात, सकाळी आमचा जो एक्सरसाइजचा कॉल असतो त्याच्यावर आपले एक्सपर्ट जे आपले कोचेस आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीचे व्यायाम घेतात आणि तुम्हाला काही माहिती दिली जाते आरोग्याविषयी. त्याच्याबरोबर तुम्हाला काही सकस संतुलित आहार दिला जातो. येस, तुम्ही सपना मॅमला हा कॉल झाल्यावर विचारायचा आहे की सकस संतुलित आहार त्यांनी तुम्हाला चालू करावा. येस, कारण मी जसं तुम्हाला आता फोटो दाखवले की माझी आई, माझ्या सासूबाई आणि माझ्या घरामध्ये सगळेच घेतात. माझा भाऊ घेतो, माझ्या नणंदबाई घेतात. ते सगळे आम्ही हेल्दी आणि हॅपी आहोत विथ सकस संतुलित आहार. तर मला असं वाटतं की तुम्ही सुद्धा अशा पद्धतीचा आहार चालू करावा. हो, ठीक आहे, करेन. आणि आमच्या बरोबर रोज यावे. येस. ऍक्च्युली त्यांनी नेलेलं आहे, उद्यापासून चालू करणार आहे. येस, बेस्ट, जबरदस्त. देखो कोच कितने अटेंटिव्ह होते. यस, तर तुमचे कोचेस बघा किती अटेंटिव्ह आहेत. येस, बेस्ट. आणि तुम्हाला गाईड करायला जे काही आपल्या सपना मॅडम आहे, डॉक्टर विनया मॅम आहेत, त्यांनी खूप लोकांना हेल्प केलेली आहे. खूप सुंदर अशा पद्धतीने त्यांनी रिझल्ट क्रिएट केलेले आहेत. येस, तर डेफिनेटली त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहा आणि तुम्ही येस रोज कॉलवर पण या आणि सकस संतुलित आहार घ्या. हो, एवढंच की मला ते इंग्रजी थोडस उशिरा टूप पेटते माझी, म्हणून मी काही थोडस हरकत नाही मॅडम. आपल्या लक्ष कॉलवर आपण देते. सगळ्या भाषेमधनं बोलतो, म्हणजे मराठी, हिंदी, इंग्लिश. आणि जेवढं ऐकाल आणि जेवढं बघाल तुम्हाला बोललं तरी हळूहळू सगळ्या गोष्टी लक्षात येतील. हा, ते बोललं तर समजतं, कारण आपण जे लिहितो इंग्लिश मध्ये ना, ते थोडस उशिरा टूप पेटते माझी, म्हणून आता माझी 7वीला झालेली इंग्लिश आहे माझी. बरोबर. पण पण आज तर जे नाही. सेशन घेतलं मॅडम, तर त्यातले स्लाइड वरचे चित्र बघून तुम्हाला काही कळलं का?
हो, थोडस कळलं. तसं मी थोडं बहुत दवाखान्यामध्ये काम केलेली आहेच मी. बर हा. ठीक आहे मॅम, ठीक आहे. रोज आमच्या बरोबर बनून राहा. रोज तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने काही गोष्टी गाईड केल्या जातील. येस, आणि आपल्या कोचचा हो. हात सोडू नका. येस, ओके, नाही. थँक्यू. येस, 112233 हा जो नंबर आहे त्यांनी अनम्यूट करा. मुमताज मॅडमचा नंबर आहे वाटतं, तो मला मेसेज आला होता. परत 823077 हे पण नवीन आहेत. येस सर, आम्ही तुम्हाला आपल्या फॅमिलीमध्ये, सर मॅम, आम्ही आमच्या फॅमिलीमध्ये तुमचं वेलकम करू इच्छितो आणि तुमच्याशी बोलू इच्छितो. तुमचे जर काही प्रॉब्लेम्स असतील तर ते आम्ही तुम्हाला काही मदत करू शकतो त्याच्यामध्ये. तर येस, तुम्ही तो कॅमेरा ऑन करावा आणि अनम्यूट करावं असं मी तुम्हाला रिक्वेस्ट करते. येस, डॉक्टर निर्मला मॅम ते कॅमेरा ऑन नाही करत आहेत. कॅमेरा जर ऑन केला तरच आपण बोलू शकतो. येस मॅम, अनम्यूट करा मॅम. अनम्यूट कॅमेरा ऑन करायला कम्फर्टेबल नसेल तर बोलू शकता. तरी पण बोलू शकता, काही हरकत नहीं। कुछ भी आपको क्वेश्चन है, प्रश्न है तो पूछिएगा, क्योंकि अगर आप पूछेंगे तो उसका उत्तर मिलेगा, अगर नहीं पूछेंगे तो कैसा उत्तर मिलेगा। तो हमारे डॉक्टर रमा मैम बहुत एक्सपर्ट कोच है हमारे, और वो 3.5 साल से भी ज्यादा समय हो गया, बहुत सारे लोगों को उन्होंने हेल्प किया, 1000 से भी ज्यादा। तो बिल्कुल बात, यस यस मॅम, अनम्यूट केलंय त्यांनी। येस, बोलिएगा मॅम. येस, तुम्हाला काही जर प्रश्न असतील तर जरूर विचारू शकता. येस, 823077 यांनी पण अनम्यूट केलेलं आहे. तर तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर विचारू शकता. आता कॅमेरा मागे मॅम आहेत का सर आहेत हे माहित नाही, पण नक्की आम्ही तुमची हेल्प करू शकतो. तुम्ही बोलू शकता. येस येस, मला असं वाटतं की कोणाला काही प्रश्न नाहीये. तर ओव्हर टू सुचिता मॅम. येस, आणि आणखी येस, ओव्हर टू ज्योती मॅम. येस, आणखीनही काही प्रश्न असतील मनामध्ये तर येस, डेफिनेटली तुम्ही हे सेशन झाल्यानंतर तुमच्या कोचला विचारू शकता आणि ते तुम्हाला गाईड करू शकता. येस, थँक्यू. येस, ओव्हर टू ज्योती मॅम. येस नक्कीच म्हणजे तुम्ही तुमच्या मनात कुठलेही प्रश्न इथून आपल्याला घेऊन नाही जायचे आहेत. कोणाच्याही मनात काहीही जर आता विचारायचं असेल, कारण कसं असतं बघा, डॉक्टर जे लोक असतात ना ते खूप बिझी असतात. त्यांचं शेड्यूल खूप बिझी असतं आणि अशा बिझी शेड्यूल मधून त्यांची प्रॅक्टिस, त्यांची ओपीडी मॅडमची सुरू आहे. त्यांना कंटिन्युअसली कॉल येत आहेत हे आपण पाहतो आहेत. पण त्यांच्यातून पण त्यांनी आपल्यासाठी फक्त वेळ काढलेला आहे. तर त्यांच्या वेळेचा आपण नक्की फायदा करून घ्यावा आणि ही संधी सोडू नये असं मला तरी वाटतं. ज्यांनी आता त्यांनी जे अनम्यूट केलेलं होतं तर त्यांनी नक्की विचारा. त्यांनी 823077 परत त्यांनी म्यूट केलेलं आहे. चालेल, काही हरकत नाही. तर नक्की कुठलेही प्रश्न मनात घेऊन जाऊ नका. डॉक्टर रमा मोरे मॅम आपल्यासाठी त्यांच्या बिझी शेड्यूल मधून वेळ काढून इथे आपल्याला माहिती दिली. त्यांचं आपल्या कॉल तर्फे सर्वांच्या वतीने मी आभार मानते की खूप छान माहिती दिली आणि सगळ्यांच्या मनातील ज्या काही शंका आहेत त्या नक्कीच दूर झालेल्या आहेत आणि आपल्या लाईफस्टाईल नक्कीच म्हणजे त्या लाईफस्टाईलमध्ये सुधारणा करण्यासाठी नक्कीच आपण सर्वजण इथे प्रयत्न करणार आहोत आणि रोज नियमित आपल्या या कॉलवर जॉईन होणार आहोत. येस, आणि ते पण ऑन कॅमेरा करून. येस.